श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 13वी ओवी पाहणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वय बुडाले. म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. समर्थ माऊलीच्या या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की ज्या लंकेचं वर्णन धन्य ही स्वर्गाहुनी लंका असं आपण म्हणतो, अशी ही लंका देखील एका रावणाच्या छोट्याशा चुकीमुळं, वासनेच्या गर्तेमध्ये अडकल्यामुळं होत्याची नव्हती क्षणामध्ये झाली, अकस्मात झाली. असं मनुष्याचं जीवन आहे. असं मनुष्याचं जीवन आहे. आपण असं म्हणत असूच तर होत्याचं नव्हतं होऊन जातं. आपण कालच हा अनुभव अगदी जवळून बघितला सगळ्यांनी. नेपाळ ही आपल्या हिंदू धर्माची खरी राजधानी. अशा या राजधानीमध्ये काही क्षणांमध्ये आलेल्या भूकंपाने हजारो कुटुंबियांचे स्वप्न बेचिराग झाली, उद्ध्वस्त झाली. खरोखर प्रारब्ध नावाची एक अद्भुत शक्ती या विश्वावर आणि या विश्वातल्या प्रत्येक घटकावरती कार्य करत असते. या प्रारब्ध नावाच्या शक्तीचा खरा अर्थ कळणं खरोखर अवघड आहे. मध्यंतरी एक फार छान गोष्ट ऐकण्यात आली होती. एकदा एक ऋषी राजाकडे येतात आणि राजाला देखील आपल्या भवितव्याची काळजी वाटत असते, चिंता वाटत असते. तेव्हा ऋषी त्याला म्हणतात की अरे तू का काळजी करतो, सर्व काही प्रारब्धाच्या अधीन आहे, जे काही ठरलं आहे त्याचप्रमाणे ते होणार आहे. राजाचं तरी समाधान होत नाही. राजा त्यांना म्हणतो की हे प्रारब्ध म्हणजे नेमकं काय आहे ते मला समजावून सांगा. ऋषी बऱ्याच वेळा त्याला समजावून सांगतात, पण त्याला ते कळत नाही. शेवटी राजाचा हट्ट बघून ऋषी त्याला म्हणतात की ठीक आहे, मी तुला प्रारब्ध म्हणजे नेमकं काय ते समजावून सांगतो, पण मी तुझ्या सिंहासनावर बसून सांगेन, चालेल का तुला? आणि ते ऐकण्यासाठी तुला माझ्या समोर बसावं लागेल. राजा म्हणाला काही हरकत नाही, प्रारब्ध म्हणजे काय हे जर समजावून सांगणार असाल तर तुम्ही जरूर माझ्या सिंहासनावर बसा, मी तुमच्या समोर बसून ते ऐकेन. त्याप्रमाणे ऋषी सिंहासनावर बसले आणि राजा त्यांच्या समोर मांडी घालून बसला आणि विनंती करून म्हणाला की हे ऋषी मुनी, तुमच्या इच्छेप्रमाणे मी तुम्हाला सिंहासन दिलंय, आता मला प्रारब्ध म्हणजे काय ते समजावा. ऋषी फक्त हसले. अरे, एका मिनिटापूर्वी तू राजा होतास आणि मी तुझ्या समोर उभा होतो. दुसऱ्या मिनिटाला मी तुझ्या सिंहासनावर बसलोय आणि तू दैन्यवाण्यासारखा माझ्या समोर बसलायस. हेच प्रारब्ध आहे. प्रारब्ध म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. मनुष्य जेवढे काही स्वप्न बघतो, जेवढे काही मनोरे रचतो मनाचे, त्या सगळ्या स्वप्नांना एक जबरदस्त ताकद या भगवंताने जी ठेवलेली आहे त्याचं नाव प्रारब्ध. ज्याप्रमाणे काल अब्दुल कलाम म्हणाले की भूकंप येण्याची चिन्ह ही अजूनही शास्त्राला समजू शकत नाहीत, त्याची तीव्रता किती असेल हे कळू शकत नाही. त्याप्रमाणे प्रारब्ध नावाची शक्ती ही कोणालाही उकलता आलेली नाही. अर्थात त्याच्यामधले काही टप्पे आपल्याला आतापर्यंत कळालेले आहेत. प्रारब्ध नावाच्या शक्तीमध्ये ज्या 2-3 गोष्टी ज्या मनुष्याला कळू शकतात, त्यामध्ये सगळ्यात प्रथम गोष्ट आहे ते म्हणजे त्याचे कर्म. कारण की प्रत्येक गोष्टीला ऍक्शन आणि रिॲक्शन ही इक्वल असते, हे आपल्याला न्यूटननी शास्त्रातच सांगून ठेवलेलं आहे. मग हा सिद्धांत प्रारब्धामध्ये देखील लागू पडतो. जशी आपली कर्म असतील तशीच आपल्याला कर्मांची प्रतिक्रिया मिळते. हा प्रारब्धामधला एक भाग आहे. अर्थात पूर्णपणे रिॲक्शन आणि ऍक्शन यांचं इक्वल समीकरण म्हणजे प्रारब्ध नाही. त्याला गुणिले आपलं पूर्वसंचित आहे, ज्याची आज आपल्याला अजिबात कल्पना नाही. त्याला गुणिले भगवंताची एक अद्भुत शक्ती आहे, ज्याचा आपल्याला अजिबात अंदाज नाही. जसं ते ब्लॅक स्पेस आजही शास्त्रज्ञांना कळालेलं नाही त्याच्या आतमध्ये काय आहे, त्याप्रमाणे मनुष्याचं प्रारब्ध, मनुष्याचं हे संचित, ज्याच्याप्रमाणे हे सगळं कर्म चालू असतं, ज्याच्याप्रमाणे या विश्वातली घडणारी प्रत्येक घटना घडत असते, असं या प्रारब्धाचं संचित मनुष्याला होत्याचं नव्हतं क्षणामध्ये करून टाकतात. मग अशा या प्रारब्धाच्या भीतीने अखंड तणावामध्ये जगण्यापेक्षा आपण त्या प्रारब्धामधला जो भाग आपल्या हातात आहे त्याच्यावरती खरं कार्य करावं. आणि मग आपल्या हातात काय आहे? न्यूटनचा लॉ आपल्या हातात आहे. ऍक्शन इक्वल टू रिॲक्शन. आपण आपल्या ऍक्शन बदलूत, आपण आपलं कर्म बदलूत आणि आपल्या कर्माचा भाग त्याची शुद्धी आपण करूत आणि मग राहिलेला भाग प्रारब्धावरती सोडून देऊ. हा त्याचा साधा नियम आहे. मग ह्यामध्ये कर्माच्या मुळाशी काय आहे? आपण जी कुठलीही कृती करतो, अगदी साधं उदाहरण बघा, एखादा छान खमंग पदार्थ तळला जात असेल आणि त्याचा वास आपल्या नाकाशी आला की त्या क्षणी आपली पावलं त्या दिशेने जातात, आपण तो पदार्थ उचलतो आणि आपली
वासना तृप्ती करून घेत असतो. म्हणजे मुळात प्रत्येक कर्माच्या तळाशी वासना आहे. आणि मग जर वासना प्रत्येक कर्माच्या तळाशी आहे तर त्या वासनेची शुद्धी हे आपल्या कर्माचं ध्येय असलं पाहिजे. आणि मग ही वासना समर्थ माऊली म्हणतीये की म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी. आपल्या या कुडीतून म्हणजे आपल्या या देहातून या वासनेची शुद्धी करून त्याचा त्याग करून दे. आणि वासना नावाच्या या गोष्टीला कुठल्याही मेडिकल सायन्समध्ये कुठलंही इंजेक्शन, कुठलंही औषध दूर करू शकत नाही. वासना ही गोष्ट केवळ आणि केवळ भगवंताच्या स्मरणाने, त्या सच्चिदानंदाच्या स्मरणानेच ती विरळ होत जाते. वासनेसाठी त्या भगवंताची कास धरली पाहिजे. भगवंताची कास धरण्यासाठी त्याचं अनुसंधान ठेवलं पाहिजे आणि अनुसंधानासाठी म्हणून त्याचं नाम घेतलं पाहिजे. त्यामुळे मुखामध्ये नाम आलं की ते औषध आपल्या थेट वासनेवरती कार्य करतं. वासनेची शुद्धी झाली की कर्माची शुद्धी होते. कर्माची शुद्धी झालं की प्रारब्धाचा संचिताच्या भागातला जो आपला वाटा आहे तो आपण शुद्ध करून घेऊ लागतो. पण हे आपल्याला सगळं शास्त्र कळतं. पण आपण का कशाची वाट बघत असतो माहित नाही. कदाचित रिटायरमेंट झाल्यानंतर, म्युच्युअल फंडाचे पैसे आल्यानंतर, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आल्यानंतर मग आनंदात नामस्मरण करू, अशा कुठल्या तरी भ्रामक कल्पनेमध्ये आपण आपलं आयुष्य ठेवतो. आणि मग असं एखादा नेपाळसारखी घटना घडते आणि होत्याचं नव्हतं क्षणामध्ये होऊन जातं. त्यामुळं रामदास म्हणतात, अरे सावधान हो, या जगामध्ये तुझे क्षण किती आहेत हे तुझ्या हातात नाही. कुठल्या क्षणी येऊन तो काळ तुझ्यावरती हल्ला करेल याची तुला कल्पना नाहीये. तुझ्या हातात काय आहे? फक्त आत्ताचा क्षण आहे. आणि त्यामुळे माझी सद्गुरू माऊली म्हणते की प्रत्येक क्षणाचं सोनं करा. त्या क्षणावरती भगवंताच्या नामाची मोहर उमटवा. आणि मग जितके काही क्षण या भगवंताने आपल्याला दिले असतील ते त्याच्या स्मरणामध्ये गेले की वासनेची शुद्धी होईल, मग कर्माची शुद्धी होईल आणि मग प्रारब्धाचा संचिताचा आपला भाग बदलेल. आणि मग कदाचित परमेश्वराला दया येऊन तो आपल्याला त्या मोक्षाचे दरवाजे उघडून देईल. असा हा सुंदर गभितार्थ असलेला श्लोक आहे. आणि त्यामुळं एकच करायचंय, भगवंताचं नाम मनापासून घ्यायचंय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.